गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. चला, सुप्रभात. सुप्रभात. आता निघालोय तंजावरच्या मंदिरात. बृहदीश्वर मंदिर. तंजावरचं प्रसिद्ध हे बृहदेश्वर मंदिर आणि माझ्या पाठीमागे जे दिसते त्याला म्हणतात मराठा गेट. मराठा साम्राज्य तंजावूरपर्यंत एकेकाळी राज्य करत होते. सुंदर असं बृहदेश्वर मंदिर आहे. आपल्याला गाईड विचारायला गेले, हिंदीत माहिती देणारे बघू. आतमध्ये आलं की इथं सगळी क्लोकरूमची वगैरे व्यवस्था आहे. तर बॅग्स वगैरे आपण ठेवू शकतो. मी सामान आणलं सगळं, शक्य शूज वगैरे इथं काढायचे. प्रचंड मोठा परिसर आहे. भव्य दिव्य म्हणजे किती भव्य असं की हा बॅगा बिगा घेऊन लोक नाही का समोर आंघोळीला सगळी व्यवस्था आहे का इथं? पार्किंग आहे ना. हा, अतिशय मोठा आंघोळ करायला, कपडे बदलायला, लेडीजचं वेगळं, जेंट्सचं बॅगा बिगा घेऊन येऊन बसलेली होती. त्या आंघोळीचं उघडं चालू होतं, पण आंघोळ्या करून इथं म्हणजे पहाटे पहाटे आंघोळ करून इथं आतमध्ये दर्शनाला येतात लोक. मित्रांनो, नंदीचं हे जे रूप आहे किंवा हे आकार बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. साधारण किती 12-15 फूट असेल हे. 15 फूट. मंदिरात आता जायची वेळ झाली होती. म्हटलं आता मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊया, म्हणून बृहदेश्वर मंदिराच्या आतमध्ये जायला निघालो. मित्रांनो, मंदिराच्या सुरुवातीला बाहेरचा जो सभामंडप आहे तिथं पण इतके सुंदर
ही जे काय कोरीव काम आणि हे केलेलं आहे ना, अक्षरशः मंत्रमुग्ध होतो माणूस. हे खूप भव्य दिव्य आहे. म्हणजे मी खरंच सांगतो की या गोष्टीचं वर्णन करणं इतकं सोपं नाही आहे. समोर जे दिसतंय ते शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग भारतातलं सगळ्यात मोठं शिवलिंगांपैकी एक आहे. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि मग तिथून बाहेर पडलो. साहेब म्हणतात ते खरं आहे, नजरेच्या कवेत मावत नाही. म्हणजे हे इतकं भव्य, इतकं दिव्य आहे हा सगळा परिसर. त्या काळात ज्यांनी बांधलं त्यांना नमन, शतशः नमन. बघा ना तुम्ही, मनुष्याचा आकार बघा ना काय आहे. परिसर जर नुसता बघायचा म्हटला, परिसर तर म्हणजे सकाळच्या वेळेतच यावं इथं. तुम्ही दुपारी येऊ नका, भयानक हे तापणार आहे सगळं. मित्रांनो, 1,35,000 का 40,000 ग्रॅनाईटचे ब्लॉक्स, ग्रॅनाईट दगड वापरून या मंदिराची निर्मिती केली आहे. सगळ्यात आश्चर्य या गोष्टीचं आहे की ह्या तंजावूरच्या आसपास 60 किलोमीटर परिसरामध्ये कुठंही ग्रॅनाईटची खाण नाही आहे. मग 60 किलोमीटर लांबवरनं हे दगड आणले कसे आणि हे सगळं निर्माण कसं केलं असेल? गाईड घेणं हा एकमेव इथला पर्याय. इथं इंग्रजीत सांगतात. साधारण त्यांनी आम्हाला 800 रुपये वगैरे सांगितले होते. 800 रुपये त्यांना अपेक्षित होतं, पण ठीक आहे. म्हणजे मित्रांनो, 2010 मध्ये या मंदिराला 1000 वर्ष पूर्ण झाली. 1000 वर्ष काय काय बघितलं नाहीये या मंदिरानं, आणि आज देखील असं दिमाखात शानमध्ये उभं आहे. याच परिसरात मुख्य मंदिराच्या मागे डाव्या बाजूला आपल्याला दिसतं ते सुब्रह्मण्य मंदिर. या मंदिरासाठी देखील ग्रॅनाईट दगडाचा वापर करण्यात आला आहे. पण हे मंदिर विशेष यासाठी आहे की या मंदिरामध्ये जे सुब्रह्मण्यम स्वामीचं जे रूप आहे ते षणमुखी, म्हणजे 6 मुख असलेलं आहे. जे मयूरासन किंवा मोरावर आसन असलेलं, आरूढ असलेलं सुब्रह्मण्यम स्वामींचं स्वरूप आहे. ही संपूर्ण मूर्ती एका सिंगल स्टोनमध्ये, म्हणजे एका अखंड दगडामध्ये निर्मित केलेली आहे. मंदिर गाभाऱ्यात शूटिंग करणं, फोटो काढण्याची परवानगी नसते, त्यामुळं मी इथं तसला काही प्रयत्न केला नाहीये. शिवलिंग आहे तिथं त्या संपूर्ण पॅसेजमध्ये, पाठीमागनं तिथं आणि इथून तिथं जाईपर्यंत सगळे मिळून 1008 इतके शिवलिंग आहेत. आणि प्रत्येक शिवलिंग हे दुसऱ्यापेक्षा वेगळे, म्हणजे प्रत्येकाचं रूप स्वरूप हे वेगळं आहे. त्याच्या आतमध्ये पेंटिंग्स पण होते कितीतरी असतील ना, त्याचं काहीतरी मिनिंग असणार आहे. आता ह्या तिघांचा आकारही पूर्ण वेगळा आहे. हजारो रुपये, हजारो, काय सांगू, एवढे शिवलिंग आहे तिथं. एक 2 3 दिसतात का वरती? तो युरोपियन आहे बघा, कंपनीच्या वरती. जसं ऊन वाढत होतं, सूर्यप्रकाश
बदलत होता तसं अजून वेगळं आणि सुंदर दिसत होतं हे मंदिर. हजारो वर्ष आक्रमण, भूकंप म्हणजे नैसर्गिक आपत्ती, मानवी संकट या सगळ्याला सामोरं जात हे आजही उभं आहे आबादित. आणि फक्त त्याची इच्छा आहे असं वाटतं की महादेवाची कृपा येईल. एका नजरेत मावत नाहीये. या शिव मंदिरात आलोय आम्ही, आलो हे आमचं भाग्य आहे किंवा आमचं नशीब आहे. पण ह्याला इथं आणणारे, आम्हाला इथं आणणारे हे सचिन साहेबच आहेत. त्यांच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे. असं काय? म्हणजे गेले कित्येक वर्ष हे आम्हाला झुलवत होतं, याच्या आजूबाजूला जात होतो आपण सगळीकडनं या परिसरात जात होतो. पण आज योग आला. पण हे अतिशय भव्य आहे आणि हे जगाच्या पाठीवर कुठेही न दिसणारं शिव मंदिर आहे. प्रत्येकाने आवर्जून यावं ही विनंती. जय महादेव. जय महादेव. मित्रांनो, हे आमच्या वाडकर साहेबांचं मोठेपण आहे की ते इतकं मनमोकळेपणानं कौतुक करतायत माझं. पण सत्य परिस्थिती ही आहे की आम्ही खरंच दक्षिण भारतात दरवर्षी येतो. तंजावर सोडून आमचं संपूर्ण दक्षिण भारत फिरून झालं होतं आणि फक्त तंजावर शिल्लक होतं, ते यावेळेस पूर्ण झालं. फोटो काढावे तेवढे कमी आहेत. हो, किती काढावेत फोटो ते सुचत नाही. प्रत्येक वेळेस ते ऊन सावलीचा खेळ सुरू झाला की एक वेगळा अँगल वाटतो. इथं राजवाडा पण आहे. हा राजवाडाही बघायला जायचं असं म्हणतायत. बघू आता. माझी वाट बघत थांबलेत सगळे, मीच एकटा राहिलोय मागे. आलो आलो आलो. मित्रांनो, आम्ही सकाळी हॉटेलमधनं थेट इथेच आलो होतो मंदिरात आणि आता भरपूर चालणंही झालं होतं, त्यामुळे सर्वांना भूक लागलेली होती. त्यामुळे सगळ्यात आधी आता अजेंड्यावर होतं ते हॉटेलात जाऊन ब्रेकफास्ट करणे. भाजी बिजीचं जेवण तयार आहे. तुमच्या स्टाईलचं जेवण तयार आहे. पोटभर नाश्ता केलेला आहे, पोटभर थांबरून. मित्रांनो, प्रचंड भूक लागली होती सगळ्यांना, त्यामुळे पोटभर असं आम्ही नाश्ता केला आणि आता इथून आम्ही निघालोय ते जवळच असलेला राजवाडा पाहण्यासाठी. चार तिकीट. 4 tickets. How much? 4. 200. Any camera, mobile camera, still camera, any camera 50. 50 rupees. काय केलं? 200. हां, 4 adult, 2 camera. ओके, थँक्यू. राजवाडा परिसरात आपण प्रवेश केल्यावर सगळ्यात प्रथम आपल्याला दिसतो तो हा मोठा टॉवर. 7 मजली असा हा टॉवर आहे. असं म्हणतात की पूर्वी याच्यावरती एक घंटा पण असायची आणि गावामध्ये नगरवासियांना काही सूचना किंवा घोषणा करण्यासाठी ती घंटा वाजवून सगळ्यांना एकत्रित बोलवलं जायचं आणि मग ती माहिती दिली जायची राजांतर्फे. दुसरी एक अशी माहिती मिळाली की ह्या टॉवरचा वापर शस्त्रागृह म्हणून पण केला जात असे. प्रचंड मोठा परिसर आहे.
चप्पल काढाय वाटतं. मित्रांनो, राजवाड्यात आपण प्रवेश करतो आणि सगळ्यात समोर म्हणजे सर्वप्रथम आपल्याला दिसतात त्या ह्या विविध रूपातल्या या मूर्त्या. या मूर्त्यांचं जतन करण्यात आलेलं आहे. या मूर्त्या सापडलेल्या आहेत मंदिर परिसरात आणि तंजावरच्या इतर भागात जे सापडलेल्या मूर्त्यांचं इथे एक छोटं म्युझियम स्वरूपात हे जतन करण्यात आलंय. टॉवरला जायचंय का वरती? घाण करायची ती करतातच लोक. 92 feet in length, which was washed ashore near Vancouver. हे टेरेस परिसर बघा. बापरे, ऊन ऊन भयानक ऊन आहे. उन्हात वरून खाली आलो ते या छोट्या हॉलमध्ये. इथं आहेत काही वेगवेगळ्या आकाराच्या रूपांमधल्या ब्रॉन्झच्या मूर्त्या. या हॉलमध्ये प्रवेश करताच समोर दिसतो तो भव्य आणि मार्बल मध्ये सुंदर पूर्णाकृती असा सरफोजी राजे यांचा हा पुतळा. आणि मी म्हणालो तसं खूप विविध आकारातल्या आणि विविध अशा ब्रॉन्झच्या या मूर्त्या इथं खूप सुंदर पद्धतीनं यांचं जतन करण्यात आलेलं. आणि हा न्यू व्हिजिटर्स हॉल. या न्यू व्हिजिटर हॉलमध्ये आपल्याला दोनच गोष्टी इथं आढळतात आणि प्रामुख्यानं त्यात आहेत श्री नटराजाच्या विविध आकारातल्या विविध प्रकारच्या या मूर्त्या. आणि ह्या पण अशाच काही 100 वर्षापूर्वींच्या. यातली एक मूर्ती तर आम्ही बघत होतो ती साधारण 1400 वर्ष जुनी होती. याचं जतन केलंय हेच खूप कौतुकास्पद आहे. ब्रॉन्झच्या या नटराजाच्या मूर्तींव्यतिरिक्त इथं दुसरी महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे विविध देशातले पुरातन आणि जुने नाणी. ही महाराजांच्या खाजगी संग्रहालयातील ह्या सगळ्या वस्तू आहेत ज्या त्यांना भेट स्वरूपात किंवा त्यांनी ज्या स्वतः जतन केलेल्या आहेत. अशी ही विविध नाणी आपल्याला इथं पाहायला मिळतात. मित्रांनो, असं तंजावरचा पॅलेस पाहिलेला आहे आणि आता वेळ झाली निघायची. आता निघायला पाहिजे. इथं आतमध्ये घर त्यांना विचारू नका. पण ही मंडळी जाऊन आली ना आतमध्ये. आपण पण जाऊ शकतो. आता आम्ही सकाळी गेलो. हां, मग त्यांच्या एक लिमिटच्या पुढे नाही सोडत ते. अच्छा, मग इथं त्यांना विचारूया का? आम्ही गेलतो सकाळी तिथे. ते नुसतं आम्हाला परमिशन मित्रांनो, तंजावरचं राजघराणं म्हणजे भोसले घराणं जे आहे ते व्यंकोजी राजांचे वंशज आज देखील या राजवाड्यामध्ये राहतात. महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना भेटतात असं आम्ही ऐकलं होतं. म्हणून आज आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो होतो आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. पण आज राजे इतर काही त्यांच्या कामांमध्ये व्यस्त होते त्यामुळे त्यांची काही भेट होऊ शकली नाही.
पण त्यांचं जे कार्यालय, महाराजांचं जे संपर्क कार्यालय, त्यांनी आमची खूप छान आणि व्यवस्थित विचारपूस केली, माहिती घेतली आणि पुढच्या वेळेस येण्या अगोदर फोन करून नक्की या असं त्यांनी सांगितलं. इथून निघालो आम्ही. ते पाठीमागच राजवाडा परिसरात असलेलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे दरबार हॉल. राजवाड्याच्या या भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि डागडुजीची किंवा रिपेअर्सची कामं घेतलेली आहेत असं दिसतंय. राजवाड्यातला हा किती महत्त्वाचा भाग आहे. ही वास्तू कित्येक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असणार आहे. कैक न्यायनिवाडे इथं झालेले असतील, कैक मोठे निर्णय या दरबारात घेण्यात आले असतील, ते सगळं या वास्तूनं पाहिलेलं आहे. हा विचारच खूप म्हणजे अंगावर शहारे येतात की काय काय पाहिलं या वास्तूनं आणि आज ही उभी आहे ती या अवस्थेत. होतो त्रास होतो, हे असं याचं नुकसान झालेलं पाहतो ना तेव्हा त्रास होतो. दरबार हॉल पाहिला आणि मग इथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आम्ही. निघालो आता हॉटेलला. पॉंडिचेरी. बाय बाय. जाऊ का? टाटा बाय बाय. ते पण म्हटले मला, मी पण त्यांना म्हटलं टाटा बाय बाय. बाय बाय तंजावर. सी यू. बाळासाहेब टाटा करतात. बाय बाय तंजावर. बाय बाय तंजावर. महाराजांचा विजय असो. तर असा होता आजचा दिवस तंजावरमधला. आता पुढच्या प्रवासात भेटूया रामेश्वरममध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.